माहितीये काय 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 बाबू हे ह्याचा बाबू कसा हलवी? अरे ये नाही ढोलकी वाजवत आहे आणि अशी कुणी कुणी अरे बायकोन लात मार याच्या बायकोने आता बाजार बंद झाला मथुरेचा 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 बाजार बंद झाला कंस मामा चौतालून उठला 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 मथुरेचा बाजार बंद मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला बातमी कली कंस मामाला बातमी कली कंस मामाला बातमी कली कंस मामाला बातमी कली कंस मामाला मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला शिपाई ठेवले तपाऱ्याला 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 मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला या महाराजांचं काय ठरवलं? एवढा मोठा कंस राजा हा काय या काय या काय काय कशी तरी खुर्ची ठेवायला कशी तुला आता ह्याला ठेवायचा कसा स्टँड पण खाली येतात बरोबर आहे पडायचा झोप अशी बरोबर आहे पहिला दिवस म्हणजे पगार काय सांगायचं म्हणजे काय दिवसाला 5 रुपये अरे पगार कोण देतोय का आता लय पगार आहे काय तुझं काय ना मग काय करणार आता महाराजांची काही सेवा करणं आपलं काम चाललंय करायचं नोकरी सोडून काय नोकरी बघू नोकरी कोण देत नाही नोकरी नसली तर काय आता सांगायचं पांडू गेलोय माहितीये या पांडूचा काय भरोसा नाही या पांडूचं लग्न झाल्यापासून ना पांडूचा धोंडू झालोय काय म्हणत काय लोकांनी काय सांगतं काय तू अरे लोक म्हणजे काय दिसता ना दिसता अरे तुला काय झालेलं माहितीये काय झाला होता अरे 2-3 दिवस जागरण हा 2-3 दिवस गेलं होतं मोठ्या राशी पाडा अरे काही गेलं कार्यक्रम अरे कार्यक्रम काय दरवर्षी असतात मग अरे 2-3 दिवस जागरण तुला काय झालंय माहितीये हा बोल काय गंमत झाली कसली रे अरे सांगू तुला ऐकशील ऐकतो ना अरे काल ना रात्री हा माझा बाबू हलवताय काय काय बाबू हे ह्याचा बाबू कसा हलवी अरे ये नाही असं म्हण ना हा तू पूर्ण ऐकल्याशिवाय काय पण लावतोस बोल 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 बाबू हलवताय माझा बाबू हलवताय बोल अरे बाबू वरण हलवताय आता वर्षी बाबू हलवता अरे आता होता बाबू वरण हलवता काय कधी असं म्हण ना पुढचं
असं फुल स्टॉप देऊन बोलू नको डायरेक्ट. बघ तिकडे बघ. हा बघितलं बाबू हलवला याचा तो माईक पटकर पाटीकर असा मग. हा पडत गावात येत हॅलो ना. हॅलो हा येत याचा बाबू हलवता आहे. इकडे बघ. हा तो बघ तो ढोलकी वाजवत आहे आणि अशी लाथ मारला. कुणी कुणी अरे बायकोन लाथ मारला. अरे बापरे, याच्या बायकोने आता अरे पुढचा हाय. असा बोल. अरे 2-3 दिवसाची जागरण. हा बायकोन बाबू वरती झोपलेलो. अरे माझा बाबू वरती झोपलेलो पलंगावरती. पंगावर हा आणि मी जमिनीवर बसलेलो आणि तो आपला असं गदा गदा गेलो गेलो. पांडव अरे उठला रे उठला. म्हणजे काय तुला हलवला गेला हा गेला तू. मग मी काय जाऊ तुला हलवला म्हणून मी गेलो. अरे तो बायकोन कोणाच्या लाच मारला. कोणाच्या माझ्या ना. अरे तो बाबू आपला असं गादा गादा आला. असं 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 अरे त्या बाबूच्या अशी लाच बायकोन मारला ना. माझ्या बायकोन. अरे तुझीच बायको रे, तर माझी बायको कुठली. अरे तुझं लग्न नाही झाला. अरे लग्न कर मग लवकर समजेल तुला. अरे पण देव सविना पुरी याला कोणतरी पोरगी बघा रे. अरे माझ्या अगोदर 10 जण असच. पोरगी आहे कुठं. अरे अशी नाही भेटत पोरगी. होय मग असा फोन लाव बघ खिशातला फोन आणलं असा असा बघायला लागता बघ असा. त्याला त्या फोनवर अटकलो. फोनवर म्हणजे अरे त्या फोन मधून बाहेर यावा. अरे फोन म्हणजे दुनियेची जान आहे जान आहे. हे बघ, या पोरांची एक एक आयटम आहे. दाखव तुझे आयटम दाखव. बघ 2-2 म्हणता. दोन म्हणजे तुमच्या यानं एक पण पटत नाही. मग त्याला सांग येत देऊ. अरे यानं त्याचा एक. अरे काय तुम्ही एवढे 30-35 वर्षाचं तुम्हाला एक पोरगी पटत अरे नाही? काय सांगू यार कोण देत आहे. अरे शाळेतलं 4थी-5वीतलं पोर पटवत. स्मार्ट बॉय रे हा? स्मार्ट बॉय. आणि तुम्ही काय हा? चल, म्हातारं झालो. हा? म्हटलं नाही ते काय. हे? बरं जाऊ दे चल. आज तुझा पहिला दिवस माझा पहिला दिवस बरोबर. हा 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 काम माहिती आहे तुझ काय. काय रे काय करायचं. नाही तर नुसतं बाबू हलवत आहे बाबू हलवत आहे. त्या महाराजांचा शहर पहिले चुकला आणि तू आलेच हलवून. अरे ह्या पहिल्या दिवशी सर्व काम करताय. हा असं म्हणाल. या महाराज पडलो मग. अरे महाराज पडलो ते गेलो वर. तू पुढे कांदो भर मी मागे कांदो भर. जय राम. असं हवंय असं या काय राम गाव डोक्यावर. अरे त्याला अगोदर पडलं. या काय काय म्हणजे ठेव आता ठेव तसंच ठेव. अरे याच्यावर बाजूला तर पडेल ना. अरे बसलो तर बसलो सोड तू. बसून बघ तू नको. मला तरी म्हणतात कोण मग तुझ्या नगरचा राजा कंस तोच मला म्हणतात. पण काय करावं आपलं राज्यकारभार कसा करायचा हे एकदा आपल्या शिपायाला तो विचारून पावले. गेलो. शिपाई तर झोपी गेले. बघूया याचा आता समाचार घेऊन महाराजांच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद असो काय म्हणे आशीर्वाद असो महाराज
महाराज एका शेतकऱ्याची मुलगी एका चोराने पळवून दिली. काय करू? आणून द्या इकडे. काय म्हणे आणून द्या. त्या शेतकऱ्याला काय करावं मला माहित नाही. मला लग्न करायचं. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? हवालदार म्हणता हवालदार. आम्ही हवालदार नाही, आम्ही शिपाई येऊ. शिपाई. तू हवालदार घातलं तू. तू हवालदार नाही. हा? अरे हे कपडे कसं घातलं हे तू? शिपाईचे इबत वर्दी. मग इबत. मग तो म्हणता हवालदार. अरे तो येडो. तुझा काय खरा नाही. अरे कसा नाही का येडो असं म्हणता. हवालदार. अरे हवालदार आहो आम्ही. हवालदार आहो. मग तू लग्न होईपर्यंत तुझ्या सुधावणार. अरे पाय. हवालदार शिपाई होण्यासाठी मेहनत करावी लागते. त्यासाठी चांगलं कार्य करावं लागतं. आम्ही काय केलेलं कार्य? इकडे काय काय केलेला? हा? काय याला करता? याला 10 रुपये देऊन नोकरीस लागतो. हा? कामच सांगता. हा? लग्न कालचो. होत नाही. ह्यो कालचो. अरे तुझं लग्न शिपाई मथुरेचा बाजार सकाळी 9 वाजता उघडतो. परंतु आज दुपारचे 11 वाजले तरी पण गवळणीचा पत्ता नाहीये. आधी बाजार होता साठवलीतला. आज सांगतोस तर मी गेलोस तू. मावरा आणला. मावरा मग काय केलं? खाल्ला. खाल्ला? अरे मेल्या पूजा ना. आज नाही. मग काल खाल्ला मी. काय खाल्लं? मधातला अर्धो काटो तरी घेऊन यायचो. आता उद्या देतो. उद्या कशा? मी खा. तुझ्या मागून बारी. शिपाई काय बघायचं चाललंय? बघ काय म्हणतो. आता तुझ बघ. मात्र शिपाई हा काम हे काम कोणाचं असावं? मला वाटतं ह्याच असं. लग्न नाही झालाय. मग कोणाचं असं? अरे ह्याच्या आज्याचं असावं. काय आजो? अरे तो आजो हाय काय विचारायचे? आजो गेलो कधीच वर. हा? विचार. महाराज महाराज ऐकलं. आजो आहे तुमचा आजो? बोला शिपाई. ऐक. अरे आजो आहे काय? आजो माझा आजोबा याच्या आजीला भेटायला गेलाय. आजी कधी गेली वर? आजीची मजा. काहीतरी आजी. अरे काय? आजी. तुला मनात कशाला गुदगुला भरल्या? त्याचा हात म्हणतात तुझ्या आजी. अरे काय सांगणार? अरे माझी आजी गेली वरती. मी पण बघितले नाही. शिपाई माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. माझी आजी हे सख्या बहिणी आहेत असं म्हणा. मग पहिल्या सांगतो तो मी वेगळा अर्थ काढला असतो. शिपाई मला हे सांगा हे मथुरेचा बाजार बंद केला ते काम कोणाचं असावं? आम्हाला काय विचारतो? ज्याने केलं आणि त्याला विचारा. हे पाहिलं तू केलं? तुम्ही केलं? नाही ना? त्याने केला. होय रे तू केलं? होय? तुला ना तू केलं? लग्न येत आहे. मग काय झालं? शिपाई मारताय सारखं. काय बोलतात? मोठं टाकीन दांडोय माझ्या हातात. हा. लय दाखवता. घरी काय उद्या येत ना दुखीवर. सुट्टी काय? त्याला असो बारवर या बघ केवढा. फोटो आहे का रे? मी एवढो. हा काय? अरे हे कुऱ्हाड कशाला येत आहे? एवढा या असा भांगीला सांग. त्या माझा बस कसा आहे मोठा. शिपाई हे तुमच्याने काय होणार नाही. माझी बहीण पुन्हा हिला या ठिकाणी हजर करा. आता हे पुतना कोण आले? मी नाव घेतलं होता पुतनाचा घेतला होता. नाही ना पुतना नव्ह, पुतना पुतना. का आणता? पुतना म्हणाली. पुतना म्हणाला. पुतना म्हणाली. अरे भूत अरे पुतनाचा. अच्छा असा होय. हा. जेव्हा उचलला म्हणतात हा. घाबरतं? मी घाबरत नाही. मी पण नाही घाबरत. अरे मी काय घाबरत? ते असा होलपटून असतात. उद्या दुसरी करायचे. येऊ देत पुतनाला बघून घेऊ. हे पुतना लिंबू आणलंय. थांब पुतना लिंबू आणलंय. लिंबू आण.
मी तुझ्यावरती एक कामगार सोपवतोय. जा आणि त्या कालकृष्णाला संपवून टाक. शिपाई पुतना तर गेल्या कृष्णाला मारायला. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा गाणं म्हणा पाहू. गाणं मग माझ बाबा येत नाही. ऐकता सांगितलं परत म्हणू नको. हॅलो मात काय मन पाटणाय मारला काय पाठरा तिथं बाहेर पण गेला. मोबाईल मध्ये फक्त शायऱ्या लिवायच्या अशा व्हॉट्सअप वरती स्टेटस असत. कशा स्टेटस लिहित कशा. अरे तुम्ही फक्त स्टेटस वर स्टेटस काय काय विचारत. तुम्ही फक्त मोबाईल खिशात असं घालून असं मेला त्याच काम आहे. बाकी काय सकाळी उठल्यावर नेट चालू करायचं आणि व्हॉट्सअप गुड मॉर्निंग त्याच्या पुढे फक्त तिकडं केलाय गुड मॉर्निंग. तास तर आता काम आहे. ती फॅशन आहे. अरे कधीतरी एखादी पाठवा. एवढं 30 वय झाला नको. हा 30-35 झाला तरी नको. तुझ्याकडे आहे काय कोण सांग. शिपाई तुमच्याने काहीच होणार नाही. जा आणि माझा मित्र अक्रूर याला या ठिकाणी हजर करा. आता पुतनाच बोलव. आता बाप सगळं मकरू काय घेऊन येऊ. आणि एकटाच काय काम करू दे पुतना. घेऊन ये जा तू. पुतना पण खाल्ला वाटणार त्या भावात. सर्व म्हणता ह्या सांजा त्या सांजा. अजून किती जण आणायचे. अरे कुठल्या काकेवर बसू सांग. त्या काकेवर त्या पुतनाच बसवलं. अरे तुझ्या माझ्या या खांदे खांद. मग आता तुझ्या खांद्यावर बस. आता माझ्या खांदा फुल आहे. मी काय बसलो आता. शिट्टी वाजव. शिट्टी वाजव. काय बोलवतोय.
आशीर्वाद देतो मित्रा. पहिलं मला वचन दे. आता तर माझं 90% काम झालंच आहे मित्रा. असाच जा आणि त्या काला कृष्णाला या ठिकाणी हजर कर. अरे साहेब मारी नको मित्रा असंच आणि माझ्या काल्या कृष्णाला या ठिकाणी हजर कर. गोडावरी स्वरवून येई तो श्री कृष्ण हरी रे कंस मामा मथुरेचा अधिपती रे कंस मामा मथुरेचा अधिपती कंस मामा मथुरेचा अधिपती कंस मामा मथुरेचा अधिपती हरी रे कंस मामा मथुरेचा अधिपती रे कंस मामा मथुरेचा अधिपती कंस मामा मथुरेचा अधिपती कंस मामा मथुरेचा अधिपती. हा घ्या कृष्ण. ठीक आहे. येतो मी.
अरे मथुरेचा बाजार बंद केलास तेव्हा हे कारण तुला समजलं नाही का? मामा हे तर होणारच होते. असं कसं होणार होतं? हा तुझ्यामध्ये एवढी हिंमत असेल तर हो युद्धाला तयार. हे अरे, काय युद्ध अरे कशा अरे आमचा राग भरपूर आहे. मगाशी मारला नसा. हवालदार तुम्ही माझे नोकर आहेत. हॅलो हॅलो आलेला परिचय असा आहे. शिवांश देशूत यांच्याकडून 100 रुपये खास गवळणीसाठी आलेले आहेत. त्याचप्रमाणे दत्ताराम यशवंत टिके कातलवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये. त्याचप्रमाणे अथर्व घोटणकर 100 रुपये. ओमकार नावे 100 रुपये. आर्यन सुभाष डोंगरकर गाव खिनगिनी यांच्याकडून खास कृष्णासाठी 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे संस्कार तरळ 100 रुपये. विजय तरळ 100 रुपये. सान्वी धाडवे, अन्वी धाडवे, विधी पिलके, सूद या खास भाऊ बहिणींकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये आलेले आहेत. ते सर्वांचे आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मागाचा बदला घ्यायचा. बाटलं म्हणजे किती देतो? 10 रुपये. पार्टी चेंज 20 रुपये. आता घे ना. आता कडक चाय. हवालदार ही गद्याची एक झापर बसली असेल तर तुम्हाला पाणी प्यावं लागेल. या मी कशाला आणलं? या गदा काय कामाचं नाही. आणि या गद्या या दाखव. हा काय? याला खूप जास्त उचलतो मी. गदा काय करणार आहे माझा? हा? हवालदार या असं दाखवायचं नाही, हा? हा असं दाखवायचं नाही. चला युद्धाची तयारी.